नाशिक भाजप शहराध्यक्षपदी सुनील केदारांची वर्णी, तिढ्याला अखेर पूर्णविराम। शहराध्यक्ष पदावरून सुरू असलेली रस्सीखेच संपली। भाजपमध्ये नव्या दमाचं नेतृत्व। 4 दशकांपासून सक्रिय असलेले सुनील केदार भाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदाचाही मार्ग मोकळा। मागील काही दिवसांपासून नाशिक भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू असल्यानं जिल्हाध्यक्षांचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आज शहराध्यक्षपदी सुनील केदार यांची नियुक्ती झाल्यानं जिल्हाध्यक्ष पदाचा मार्ग देखील मोकळा झालाय। राज्यातील भाजपच्या संघटनात्मक 58 शहर व जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा मंगळवारी करण्यात आली। मात्र त्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश नसल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं। शहराध्यक्ष पदाचा हा तिढा अखेर आज सुटला। 90च्या दशकापासून राजकारणात सक्रिय असलेले, सलग 5 विधानसभा निवडणुकीत गुजरात राज्यात प्रवासी कार्यकर्ता प्रचारक असलेले सुनील केदार यांची आज नाशिक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। तर नाशिक दक्षिण अध्यक्षपदी सुनील बच्छाव, नाशिक उत्तर अध्यक्षपदी यतीन कदम यांची नियुक्ती करण्यात आली। 2023 मध्ये माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांची शहराध्यक्षपदी, तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव व शंकर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली होती। तेव्हा भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी नाशिकमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता नव्या अध्यक्षांच्या निवडीला विशेष महत्त्व आलं होतं। अखेर केदारांच्या गळ्यात ही माळ पडली। 4 दशकांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असलेले सुनील केदार यांच्या नेतृत्वात भाजप नाशिक शहरासह जिल्हाभरात बळकटी घेईल असं सर्वसामान्य जनतेकडून बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक।